नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑनलाईन स्कूल चले हम. आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या जलद नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला आवडेल अशा चॅलेंजिंग होमवर्कसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. मिस स्लिपरी. तर विद्यार्थी मित्रांनो, मिस स्लिपरी या भागाचं आपण इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये आपण विश्लेषण पाहणार आहोत. या लेसनचं विश्लेषण आपण 2 पार्टमध्ये पाहणार आहोत. आपल्या टेक्स्टमध्येच पार्ट 1 आणि पार्ट 2 असं दिलेलं आहे, त्यामुळे 2 व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत. तर पार्ट 1 स्टार्ट करूया आणि पार्ट 1 नंतर पार्ट 1 संपला की त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पार्ट 2ची लिंक राहील, ती तुम्ही ओपन कराल. तर स्टार्ट करूया. मिस स्लिपरी. मिस स्लिपरी. आता स्लिपरी म्हणजे काय? स्लीप म्हणजे टू स्लीप. सपोज स्लीप होते, एखादी गोष्ट, चप्पल स्लीप होते, पाय स्लीप होतो, म्हणजे नेमकं काय होतं? घसरतं. तर आता ही मिस स्लिपरी, एका मुलीला मिस स्लिपरी ही उपमा दिलेली आहे, म्हणजे नेमकं काय? ही नेहमी पडणारी काहीतरी असेल, घसरणारी असेल, तर आपण शॉर्टकटमध्ये म्हणू शकतो घसरणारी मुलगी किंवा घसरडी मुलगी. तर स्टार्ट करूया. लेसनच्या सुरुवातीला ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काही इन्फॉर्मेशन दिली आहे. गिवन बिलो आर द एक्स्ट्रॅक्ट्स फ्रॉम द स्टोरी ऑफ अ लोनली गर्ल who is teased by classmates in school because she is upset and unnerved due to certain problems at home. She is unable to do any task well. The story tells us what happens next. आता ॲक्च्युली शाळेच्या वर्गातील मुलं जिला चिडवतात अशा एका एकाकी मुलीच्या कथेतील काही भाग आपल्याला इथे बघायचा आहे. काही घरगुती समस्यांमुळे ती कायम उदास आणि भ्यालेली असते आणि त्यामुळे कोणतेही काम नीटपणे करू शकत नसे. पुढे काय होते ते या गोष्टीतून जाणून घेऊया. अतिशय सुंदर स्टोरी आहे. कुठे कुठे तुम्हाला वाचताना असं वाटेल की अरे हे तर आपल्या आजूबाजूला होतं, हे कोणातरी मुलीसोबत ह्या गोष्टी घडतात. तर स्टार्ट करूया. पार्ट 1 ही स्टार्ट करण्याच्या आधी ही जी स्टोरी आहे ही त्या मुलीच्या तोंडून आहे, तिने स्वतःहून सांगितलेली आहे असं इथे गृहीत धरायचं आहे. तर आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल. मी तयार झाली आणि शाळेत गेली. ऑन द फर्स्ट पिरियड अवर क्लास टीचर हू टॉट अस इंग्लिश टोल्ड अस टू टेक आउट द कंपोजिशन बुक. पहिल्याच तासाला आमच्या इंग्रजीच्या वर्गशिक्षकांनी आम्हाला कंपोजिशन बुक म्हणजे निबंधाची वही बाहेर काढायला सांगितली. आय टूक आउट द मॅथमॅटिक्स नोटबुक बाय मिस्टेक. पण चुकून मी गणिताची वही काढली. I replaced it quickly, but the teacher perhaps had kept a gaze fixed on me. मी तर पटकनच ती बदलली, पण बाईचं लक्ष माझ्याकडे होतंच. She shouted. त्या ओरडल्या. Come here with your book, सायली. सायली, तुझी वही इकडे घेऊन ये. I obeyed her, but her angry looks made my legs tremble, and when I reached her chair, the notebook fell on her feet. त्यांची रागीट नजर बघून माझे पाय अगदी लटपटू लागले आणि खुर्चीजवळ पोहोचल्यावर माझी वही नेमकी त्यांच्या पायावर पडली. सम गर्ल्स लाफ्ड लाऊडली. आता असं झाल्यावर काय होईल? सम गर्ल्स लाफ्ड लाऊडली. मोठ्याने काही मुली हसल्या. द टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप द नोटबुक ऑन पर्पज. आणि मॅडमला असं वाटलं की मी मुद्दामच त्यांच्या पायावर वही पाडली. शी स्टेअर्ड ॲट मी विथ ॲन ऑल डिव्होरिंग लुक. अगदी त्या रागाने माझ्याकडे रागाने रोखून बघायला लागल्या. आणि गो अँड स्टँड नियर युअर सीट. जा, तुझ्या बाकाजवळ जाऊन उभी राहा. शी येड. त्या ओरडल्या. आय केप्ट स्टँडिंग पनिश्ड फॉर अ होल पिरियड. आणि शिक्षा म्हणून मला बिचारीला एक पूर्ण तास उभं राहावं लागलं. द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास अँड माय फेवरेट सब्जेक्ट. पुढचा जो क्लास होता तो इतिहासाचा होता आणि माझा आवडता विषय होता. द टीचर हॅड आस्क्ड अस टू मेमराइज द कॉजेस अँड इफेक्ट ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. आणि मॅडमनी आम्हाला पानिपतच्या युद्धाची कारणे आणि परिणाम पाठ करून यायला सांगितले होते. आय वॉज वेल प्रिपेअर्ड. मी खूप छान तयारी केली होती. शी बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ अस. आणि ऑल ऑफ अस वन बाय वन. सो एक एक करून त्यांनी आमची परीक्षा घ्यायला सुरुवात केली. वेन माय टर्न केम.
आणि माझी पाळी आली. मला उत्तर द्यायचं होतं. आय वेंट ब्लँक. आणि मी सुन्न झाले. आय कुड नॉट रिकग्नाइज्ड, आय कुड नॉट रिमेंबर एनिथिंग. द टीचर गेव मी अ स्टर्न स्टेअर. अगदी मॅडमने माझ्याकडे कडक नजरेनं माझ्याकडे बघितलं, रागाने बघितलं. व्हाईल आय स्टूड देअर स्टील विथ माय लेग्स हँगिंग डाऊन इन शेम. आणि मी जेव्हा उभी होती तेव्हा मात्र माझी मान खाली गेली आणि मी अगदी बधीर झाल्याप्रमाणे उभे राहून बघायला लागले. ममा अँड पापा कंटिन्यू देअर नेव्हर एंडिंग टिप्स. पापा use every opportunity to express his annoyance. म्हणजेच आईबाबांची कधीही न संपणारी भांडणे तर नेहमी चालूच होती. अँड पापा यूज एव्हरी अपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस हिज अनॉयन्स. त्यांचा प्रत्येक अपॉर्च्युनिटी, बाबा एकही संधी त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी सोडत नव्हते. ममा ऑन हर पार्ट, आणि आई दुसरीकडे, did not allow any such occasion to slip without turning it into a vociferous quarrel. आणि आई कुठलाही प्रसंग तावातावाने भांडण केल्याशिवाय जाऊ देत नव्हती. द quarrel was between the two, म्हणजे ते भांडणं त्या दोघांमध्ये होत होती. बट द पनिशमेंट इनविटेबली डिसेंडेड ऑन द थर्ड वन. पण त्याची शिक्षा मात्र माझ्यासारख्या तिसरीला मिळत असे. अँड दॅट इज मी ॲट स्कूल. आणि ती कोणाला? मला शाळेत मिळत असे. वेअर एव्हर अँड व्हेन एव्हर आय हर्ड द रेज्ड व्हॉइसेस. जेव्हा कधी मला कुठेही चढलेले आवाज ऐकले की आय फेल्ट ॲज इफ ममा अँड पापा वेअर क्वारलिंग, की मला नेहमी असंच वाटत होतं की आई आणि बाबा भांडण करतायत. समटाईम इवन इन द मिड्स ऑफ सायलेन्स. कधी कधी तर अगदी शांत असायचं, सगळीकडे शांतता असायची, त्याही वेळेस ममा स्क्रीम कम पिअर्सिंग थ्रू माय इयर्स. आईच्या किंचाळण्याचा आवाज माझ्या कानात ऐकायला यायचा. अँड व्हेन एव्हर आय हर्ड मम्माज हाय पिच येल माय लेग्स क्विवर्ड. जेव्हा कधी मला आईचे ते किंचाळणे कानावर पडे, आईचे ते शब्द, आईचे ते जोराने ओरडणं कानावर पडे, तेव्हा माझे पाय थरथरू लागे. माय लेग्स क्विअर म्हणजे इथं पाय शुक ऑर ट्रिम्बल, ज्याला म्हणतो आपण थरथरणे. माझे पाय थरथरत असे. वन डे आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स. एके दिवशी शाळेच्या पायऱ्या उतरत असताना समबडी फ्रॉम द टॉप गेव मी अ फ्रँटिक स्क्रीम. अचानक कोणीतरी किंचाळलं. मी पायऱ्या उतरत होती आणि अचानक कोणीतरी किंचाळलं. आय फेल्ट अँड कम टम्बलिंग डाऊन अबाउट 7 स्टेप्स. आणि नेमकं काय झालं, मी 7 पायऱ्या गडगडत खाली आले. मी इतकी घाबरले की मी 7 पायऱ्या गडगडत खाली आले. माय एल्बो अँड नीज वेअर बॅडली ब्रूज्ड. माझ्या कोपरांना आणि गुडघ्यांना, एल्बो म्हणजे हाताचे कोपरे आणि नीज म्हणजे पायाचे गुडघे, माझ्या कोपऱ्यांना आणि गुडघ्यांना खूप खरचटले. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ॲट अ स्ट्रीम. माझा नवीन फ्रॉकही, सीम्स म्हणजे शिवण ज्याला म्हणतो आपण, जिथे शिवतात ना तिथे, माझा नवीन फ्रॉकही शिवणीपाशी फाटला. व्हेन आय रिच होम. आणि अशा ह्याच्यात मी जेव्हा घरी पोहोचली, ममा शाउटेड. आई माझ्यावर ओरडली, वैतागलीच आणि म्हणाली, आय एम सिक ऑफ यू. व्हेन विल यू स्टॉप मेकिंग मी पे थ्रू माय नॉईस ऑफ सच एक्स्ट्रावेगंट लॉसेस. आणि ती इतकी ओरडून म्हणाली की असल्या फालतू गोष्टींसाठी पैसे खर्च करायला लावणे तू कधी थांबवणार आहेस. मदर सीज्ड मी बाय द आर्म, गिव्ह मी अ गुड जर्क अँड सीटेड मी ऑन द बेड. आता घट्ट तिने माझा हात जोराने पकडला आणि ओढला आणि मला पलंगावर बसवले. शी फेच अँड अँटीसेप्टिक लोशन अँड अप्लायड इट टू माय एल्बो अँड नीज. तिने एक जंतुनाशक औषध, अँटीसेप्टिक लोशन म्हणजे जंतुनाशक औषध घेतलं आणि माझ्या कोपऱ्यांना आणि गुडघ्यांना लावलं. बट डिड नॉट हग मी. पण मला काही प्रेमानं माझ्या जवळ घेतलं, पण मला काही तिने मला प्रेमाने जवळ घेतलं नाही. विदिन मी लिंगर्ड अँड यर्निंग दॅट शी वुड होल्ड मी अँड कन्सोल मी. मला जवळ घेऊन तिने माझी समजूत काढावी
असं मला खूप वाटत होतं. म्हणजे खूप इच्छा होती की आईने मला जवळ घ्यावं आणि मला समजून घ्यावं. इवन इफ शी हॅड गिवन मी जस्ट अ सिम्पॅथेटिक पॅथ माय स्मार्टिंग लिम्स वुड हॅव बीन सुथन. अगदी तिने मला सहानुभूतीने फक्त माझ्या पाठीवर हात जरी ठेवला असता तरी माझ्या दुखड्या पायांची वेदना कमी झाली नसती. सुथन म्हणजे बिकम लेस पेनफुल, म्हणजे त्रास कमी होणे किंवा वेदना कमी होणे. माय यंगर ब्रदर वॉज क्लोज बाय. आता माझा धाकटा भाऊ माझ्या जवळच बसला होता. अँड ममा वॉकड अवे टू द किचन. आई स्वयंपाकघरात गेल्यावर ही केम अँड सॅट बिसाइड्स मी. तो माझ्याजवळ येऊन बसला. ही प्लेस्ड हिज लिटिल हँड्स ऑन माय आर्म अँड विस्पर्ड. त्याचा छोटासा हात माझ्या हातावर ठेवत हळूच म्हणाला, आय यूज टू वॉक क्वाईट कॉशियसली. मी खूप जपून सावधपणे चालायची. येट आय वूड ऑफन स्टॅम्बल. आणि तरीही मी सारखी पडायची. स्टॅम्बल म्हणजे कशाला तरी धडक देणे की आणि पडणे. वन डे द क्लास मॉनिटर्स अनाउन्स्ड. एक दिवस वर्गाची जी प्रमुख होती, मॉनिटर होती, कॅप्टन होती, तिने अनाऊन्स केलं, वी विल कॉल हर स्लीपरी. आपण तिला स्लीपरी म्हणूया. म्हणजेच आपण तिला घसरडी निसरडी मुलगी म्हणूया. अदर स्लीप ऑन वेट ग्राउंड. सायली मॅनेज टू स्लीप इव्हन ऑन ड्राय लँड. आणि ती म्हणाली की बाकी सगळे तर स्लीप ग्राउंड म्हणजे ओल्या ठिकाणी ओल्या मातीत घसरतात, पण सायली तर कोरड्या फरशीवर सुद्धा घसरते. दॅट प्रोव्हिडेड द अदर गर्ल्स ऑफ द क्लास नेव्हर स्कोप ऑफ फन. हे ऐकून वर्गातल्या इतर मुलींना तर मला चिडवायची नवीन संधीच मिळाली. दे टीज मी विथ अ न्यू टायटल एव्हरी डे. दररोज मला एखाद्या नवीन नावावरनं त्या चिडवायच्या. सून अ वर्स वॉज कंपोज्ड इन माय ऑनर. आणि अगदी माझ्यासाठी तर त्यांनी गाणंसुद्धा कवितासुद्धा तयार केलेल्या होत्या. स्लिपरी स्लिपरी स्लिपिंग विदाऊट मस्क. म्हणजे स्लिपरी घसरडी मुलगी अशी आहे जी चिखलाशिवायही घसरते. ॲज हर अ सिम्पलेस्ट क्वेश्चन नो आन्सर इन युअर लक. तिला एखादा छोटाही सोपाही प्रश्न विचारा, पण तुमच्या नशिबात तुम्हाला काही उत्तर मिळणार नाही. अशी गाणेच त्या माझ्यावर म्हणायच्या. सो आय लिव्ड इन प्रिपेच्युअल फिअर ऑफ एव्हरीवन. प्रिपेच्युअल म्हणजे कॉन्स्टंट फिअर. मला नेहमी मी एका भीतीत जगायची. माझ्या मनात नेहमी सतत भीती वाटत असायची. आता भीती कुणाची वाटायची? ऑफ एव्हरीवन ऑफ गर्ल्स. प्रत्येक मुलीची मला भीती वाटायची. द टीचर्स, शिक्षकांची पण भीती वाटायची. द यंग अँड द ओल्ड, अगदी तरुणांची आणि म्हाताऱ्यांची सुद्धा मला भीती वाटायची. वेन आय वॉज इन क्लास, जेव्हा मी क्लासमध्ये असायची, आय डेअर नॉट टू मूव्ह आउट. मला बाहेर जायची भीती वाटायची. अँड व्हेन आय वॉज आउटसाईड आय वॉज ऑफन ऑफ री एंटरिंग द क्लास. जेव्हा मी बाहेर असायची तेव्हा मला क्लासमध्ये आतमध्ये यायची भीती वाटायची. नॉर कुड आय मस्टर्ड द करेज टू स्पीक टू एनीवन. पण माझ्यामध्ये काही धैर्य, करेज म्हणजे धैर्य, माझ्यामध्ये काही कुणाशीही बोलण्याचं धैर्य नव्हतं. मस्टर करेज मीन्स गॅदर करेज. माझ्यामध्ये कुणाशीही बोलण्याचं धैर्य नव्हतं. या भागावरचे मार्जिन क्वेश्चन्स आपण बघूया. तर पहिला मार्जिनमधला क्वेश्चन आहे, व्हाय कुड द नोटबुक हॅव फॉलन फ्रॉम सायलीज हँड. तर सायलीच्या हातून वही का पडली असावी? तुम्हाला का वाटते की का बरं तिच्या हातून वही पडली असावी? आन्सर शुड बी, when the teacher called Saili, she obeyed her, but her angry look made her legs tremble, so the notebook may have fallen from Saili's hand. तर जेव्हा टीचरने तिच्याकडे बघितलं आणि टीचरने रागाने बघितलं त्यावेळेस ती थरथरायला लागली आणि तिच्या हातून पुस्तक वही ती मॅडमच्या पायावर पडली. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट हॅपन्ड when it was Saily's turn to answer. सायलीची उत्तर देण्याची वेळ आली तेव्हा काय झाले? तर आन्सर शुड बी, सायली वॉज वेल प्रिपेअर्ड विथ द कॉजेस अँड इफेक्ट ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. आता सायलीने खूप छान तयारी केली होती या सर्व कॉजेस आणि इफेक्टची. बट वेन द टीचर बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ देम सायली वेंट टोटली ब्लँक. पण जेव्हा कधी टीचरनी सगळ्यांची टेस्ट घेणं चालू केलं त्यावेळेस सायली अगदी ब्लँक झाली, तिला काही आठवत नव्हतं. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट डिड सायली लॉंग फॉर फ्रॉम हर मदर.
म्हणजेच सायली आईकडून कोणत्या गोष्टीसाठी आसुसलेली होती. अँड द आन्सर शुड बी सायली लॉंग फॉर अ sympathetic pat from her mother, and she also thought her mother would console her and ask about her pains and suffering. It would have soothed her smarting limbs. म्हणजे आईने मला जवळ घ्यावं आणि अगदी सहानुभूतीने माझ्या पाठीवर हात ठेवावा असं सायलीला त्यावेळेस आईकडून वाटत असे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय डिड सायली बिगिन क्राईंग अगेन? म्हणजे सायलीने पुन्हा रडण्यास काय सुरुवात केली? अँड आन्सर शुड बी वेन सायलीज मदर वॉकड अवे टू द किचन, हर यंगर ब्रदर केम देअर अँड सॅट बिसाइड हर. He placed his little hands on her arm and asked her if she was in great pain, lovingly and affectionately. She was expecting the same from her mother, but she could not get it, so she hugged her brother and began crying again. Next question, by what name did the girls tease Saili? मुली सायलीला कुठल्या नावाने चिडवत होत्या? आन्सर, द गर्ल्स टीज्ड सायली बाय द न्यू नेम स्लिपरी. आणि यानंतरचा जो पार्ट 2 भाग आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा.